ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि एक मोठी बातमी अशी आहे की विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत असतं, परंतु हेच अधिवेशन आता मुंबईमध्ये होण्याची दाट शक्यता आहे। कारण नागपुरात अधिवेशनाची तयारी करण्यास कमी वेळ उपलब्ध आहे, त्यामुळे मुंबईतच हे अधिवेशन घेतलं जाईल असा अंदाज व्यक्त होतोय। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रश्मी, कोणकोणत्या आघाड्यांवरती थोडंसं कठीण आहे की हिवाळी अधिवेशन नागपुरात होईल? जसं आपण बघतो यंदा जेव्हा पण अधिवेशन होत असतं तेव्हा मोठ्या प्रमाणावर आमदार त्यांचे स्वतःचे कर्मचारी असतील, ड्रायव्हर असतील, मोठ्या प्रमाणावर स्टाफ हा तिथे जात असतो आणि तिथे त्यांना राहण्याची सुविधा करण्यापासून जे व्हेंटिलेशन असतं ओव्हरऑल अधिवेशनामध्ये पूर्ण बसण्याची व्यवस्था, ह्या सर्व तयाऱ्या कराव्या लागतात। आपण जर बघितलं आता उपमुख्यमंत्री देखील आजारी होते, त्यानंतर विरोधी पक्ष नेते देखील आजारी होते, त्यामुळे एकूणच कोविडची जी वाढती संख्या आहे किंवा त्याबाबत करण्याचे जे उपाययोजना आहेत त्यामुळे कुठेतरी मुंबईत हे अधिवेशन व्हावं असा एक रोख आहे। बीएससीची जी बैठक आहे ही खरं तर व्हायला अपेक्षित होती गेल्या आठवड्यात, पण ती झाली नाही, ती आता पुढच्या आठवड्यात होते। तेव्हा या बैठकीमध्ये हा प्रस्ताव येणार आहे की नागपूरचं अधिवेशन मुंबईत व्हावं आणि एक कुठलं तरी अधिवेशन हे खरं तर नागपुरात व्हायला पाहिजे, म्हणून 2021चं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते नागपुरात व्हावं असा देखील चर्चा आता सुरू झालेली आहे। त्यामुळे मंगळवारी होणारे जे बीएससीची बैठक आहे त्यामध्ये हा प्रस्ताव येणार आहे की मुंबईला अधिवेशन व्हावं। रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल।